भिवंडीमध्ये कर्करोगानं त्रस्त महिलेवर जादूटोणा करण्यात आलाय। घराबाहेर कुंकू, लिंबू आणि काळी बाहुली ठेवण्यात आली आहे। पतीसह सासरच्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पैशांसाठी जादूटोणा केल्याचा या महिलेचा आरोप आहे। महिलेच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून या संदर्भातला पुढचा तपास सुरू आहे। भिवंडीमधला सगळा प्रकार आहे। कर्करोगानं त्रस्त महिलेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक ही घटना समोर आलेली आहे। महिलेच्या घराबाहेर कुंकू, कापलेलं लिंबू, काळी बाहुली ठेवल्याचा प्रकार झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली। हा प्रकार आपल्या पतीनंच केला असल्याचा आरोपही या महिलेने केलाय। पीडित महिलेच्या तक्रारीवरून निजामपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढचा तपास सुरू झालेला आहे। आज मेरे घर पे टोने टोटके के जरिए काला जादू किया गया है। 2 गुड़िया, नींबू दरवाजे के बाहर कुंकू, तेल वगैरह छोड़ा गया है। तो ये किसने किया, आपको किस पे शक है? मुझे शक है मेरे सास ससुर, नंदो और मेरे हस्बैंड पे, ऐसा क्यों आपको शक है उनके ऊपर? क्योंकि वो मेरे को कैंसर का ट्रीटमेंट नहीं करने दे रहे। अच्छा, तो आपको कैंसर की बीमारी है? जी, कब से है ये बीमारी? सितंबर से मालूम पड़ा है 2025। ये 2025 सितंबर से, मतलब 3-4 महीने हो गए आपको। जी, तो अभी आप अपने हस्बैंड के साथ नहीं रहते? नहीं, हस्बैंड ने मुझे यहाँ रोड पे आके बच्चे के साथ छोड़ दिया है। सदर महिलेला ओहरीचा कॅन्सर आहे 4th स्टेजमध्ये आणि या प्रकारामध्ये तिचे सासरची मंडळी यांनी तिला या स्टेजमध्ये घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि त्यानंतर ती जेव्हा माहेरी आली आणि माहेरी आई वडिलांकडे राहत होती तेव्हा सासरच्या मंडळींना असं दिसून आलं सकाळी उठल्यानंतर की घराच्या बाहेर काही हळदी कुंकू टाकलेला आहे, काही काळ्या बाहुल्या लावलेल्या आहेत आणि लिंबू वगैरे चिरून टाकलेला आहे। त्यांनी पाहणी केली असता या महिलेचा नवरा त्या ठिकाणी येऊन सदर प्रकार करून गेलेला आहे आणि यावरून आम्ही निजामपुरा पोलीस स्टेशन येथे या महिलेचा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे।